श्री स्वामी चरित सारामृत अध्याय 10 श्री गणेशाय नमः। गाठी होते पूर्व पुण्यान म्हणून पावला नर जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटा सेनेनारा स्वामी समर्थ असतिपे हवेली नामक ग्राम यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळापणामध्ये जे कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वत आहे प्रति सावकारी सरापी करीती जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले संसारात ते उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटले त्यांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा पटी कोटी आता भेटेल पंचपकाने सोनाताटी भरून आपणा पुढे येते पाहुणे स्वप्न अशा गोष्टी उल्हासले मानस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायपाशी दृढतळ विवेकशास्त्री थोडावा सोलापुरी कामामासे ऐसे सामने सर्वत्र निघाले सदृशोदासी घरदार सोडले मुरगड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेते चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सुधारत ईश्वर भक्त त्याची परितया नाही संतती म्हणून या उद्विग्नाची ती मगशिव आराधना करीती कामनाची ती धोरणी 10 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होणं वर देत त्यांची तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईना भरोसा पूर्ण असावा 19 असे आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेशी तेही चित्ती तोषरे 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्न मल्हार दीक्षित आनंदाने संस्कार केले त्यावेळी चिदंबर नामा विधान ठेवले त्या लागून शुक्ल पक्ष शशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंड शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजघरी चिदंबरता या अवसरी पूजा लागे आणले प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राणायुनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशा लीला पर दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जय का शंकर जगदुद्धारता उतरले असं पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चले त्या समयी किती ब्राह्मण बैसले भोजन तुप गेले सर्व दीक्षितांते समजले जले भले होते घटत ऐसिला विता वृत्त ते कृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन तेव्हा पुणेश्वरा माझी पेशी होते रावबाजी एके समय ते सजी दर्शना ते पातले अन्यायाने राज्यकरीत दुसऱ्याचे द्रव्य हरित यामुळे जन झाली त्रस्त दादा त्यांची लागेना त्यांनी हे एकूण मुरगुडे आली धावून म्हणून दीक्षितांचे सांगून दादा आपली लावावी रावबाजी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करविना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवर ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व विवचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सिद्ध झाले साराबाजीचे राज्य केले हे ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी एके समय कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी ते आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती महासिद्ध दीक्षित त्यांच्यावर नेले अल्पवृत्त मुरगडी बाळापायत पुण्यस्थानातानी तेथे ऐकल्या वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येतुरूपे प्रगटले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदा परिसर प्रेमळ भक्त दशमध्ये गुण हा श्री स्वामी राजार्पणमस्त शुभम भूत श्रीरस्तु अध्याय 11 श्री गणेशाय नमः मागले देवर नेले बाळापा मुरगुडे आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे तेथे कळा वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येतुरूपे श्रीदत्त वास्तव्य संप्रत करीतात परी मुरगुडीचे विप्र बाळापासी सांगत गंगापूर विख्यात महाक्षेत्र भीमात्री तेथे आपण जाऊन बैसावे हो अनुषणी तिसरी गुरु स्वप्नी येऊन सांगते तैसे करावे मानवाला तैसे विचार अधिकाले तेथून सत्वर जवळी केले गंगापूर परंपावन स्थान ते बाळप्पा तेथे पातले स्नान पाहुणे आनंदरी नृसिंह सरस्वती पावले प्रेमभावी वंदिती प्रातकाळी उठवणी संगमावरी स्नान करून जप ध्यानाटपणी मागवते ती गावत सेवेकऱ्यांबरोबर मागून यामतुरी भजन तर संगमावरी परतून येते ते माध्यान स्नान करून पुन्हा बेसती जपध्यानी असता जाता वस्त्रपणी संध्या स्नान करे करून या संध्यावंदन जपानी नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामामध्ये येते सद्गुरू प्राप्ती करिता सोडणी गृह सुतकांता शीतोष्णाची परवाना करिता आनंदवृत्ती राहती शीतोष्णाचा होई त्रास अर्धपोटी उपवास परी त्यांच्या मानस कदा उदास व्हायची अय्याराम सेवेकरी राहत होते गंगापुरी त्यांनी देखून ऐसी परी बाळापासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य आमचे सदनीचे जे पडेल तुम्हाला कमी तेथे आम्ही पूर्वीजी बाळापासी मानवले 2 दिवस तसे केले पोट भरून जेवले परिसंकोचे मानसी जाणे सोडले त्याच्या घरी मागून या मधुकरी जाऊन या समावरी झोळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी बैसून तिथे शेळीवरी मग खव्या भाकरी ऐसा मजा आलेला ऐसे लुटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष्ण निश्चित चिंता चित्त सद्गुरू प्राप्तीची लागली ही ना आपली प्रार्थना भोगवी दारून पहावी सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसायची 1 मास होता निश्चिती स्वप्नी तिने येतीवरती येऊन या दर्शन देती बाळापाची ती सुखावी 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नंदत तेथे जाऊन त्वरित कार्यचित साधाय आपण केले अनुष्ठान परितेने झाले पूर्ण आणखी काही दिन क्रम फुला चालवा मग कोणे एके दिवशी बाळापा आले समासी वृक्षातळी ठेवून वस्त्रांशी गेले स्नान करावे परतले स्नान करून सतुर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालून वृश्चिक एक निघाला त्याशी त्यांनी न मारिला नित्यक्रम आटपले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पकवाने मिळाली घरोरी बाळापा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी साजावेसी निघाली मग त्याच दिवशी उत्तम शकुंतयांशी मार्गावरी झाले चरण चाली चालून अक्कलकोटी दुसरे दिनी बाळापा पोचले येऊन नगरी रम्य देखील जेथे नृसिंह सरस्वती यद्यरूपे वास करते तेथे सर्व सौख्यानादती आनंद भरला सर्वत्र त्या क्षेत्रीचे महिमान केवी वर्णमी अज्ञान प्रत्यक्ष जय वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत तस्मत श्रोते सदा परिसुत एकादशोध्याय गुडा हा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 12 श्री गणेशाय नमः कराया जगदुधार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त येतिरूपे प्रगट होत त्याची समर्थ श्री स्वामी गताध्यायाच्या अंती बाळापाले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी न चमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खासबागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी दर्शनेच्या उत्कटची ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निधान पाहताले अजानु पाहू स्वास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळापाणी धावून दृढ चरण धरी येले येऊन या भाणावरती श्रीचरणांची सोडली मिठी ब्रह्मानंद नमायपोटी स्तोत्र उठी गात असे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळापावरचे प्रेम अशा कृतीने दाविले त्या सवेक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयासी बाळाप्पा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ रस्ती नृप मंदिरात
राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले, सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले. मग सारेले भोजन नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मात्याचरण घेऊन स्वामी दर्शन जपाला गे बसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. माध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आठवावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी मस्तावे भिक्षे करणे. मागून या मधुकरी मग यावी बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोटावर घ्यावे. स्वामी दर्शन मग करावे अनुशन. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. सोळापादी करून सेविकरी बहुतजन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी तैसी बाई यज्ञा करियेशी. आपण श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुतजन सेवेकरी बाई मुख्य. त्यामध्ये सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पाई. या कारणे आपसात भांडणे होती. सदोचित स्वामी सेवेची तिथे अव्यवस्था होत असे. हे बाळापाणी पाहून नाना युक्ती योजने मोडून टांकेले. भांडण एकचित्त सर्व केले. बाळापाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरूनीची ती सेवा करीते आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळापाच्या शरीरास व्याधी जडली. रात्रंदिवस चेनन शिक्षणभरी भोग भोगीला. काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली. ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापास यावे मरण. विष ती दिले कानवल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरू सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विद्येचे. प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणी. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थांशी आपण सांगून बाळापासी शंकर पूजनीवर जाय. तशी आज्ञा तया प्रति एके दिनी समर्थ करती. परी बाळापाच्या चिती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परिचिट्या लिहित प्रश्न पाहता बाळापा एक चिठ्ठी दयातून उचलून पाहता वाचून न करावेचे पूजन ते माझे लिहिले असे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली. श्रीपाद भटजन श्रीपाद भट्टे एके दिवशी काय बोले. ती बाळापासी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोला ऐकून बाळापामाने खिन्न झाला. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्तियोजय आज्ञा होईल अशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांशी. कुलदेवतेच्या दर्शनाशी जावयाची. बाळापा ऐसे ऐकून या समर्थ हास्य मुख्य काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळापा इथं करीत असे. श्रीपाद म्हणे बाळापासी समर्थन ते आज्ञासी तरी टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण. त्याचे कपट न जाणून अवश्य म्हणे. त्याचं त्यांनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतेने टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटची उचली. सत्वर येथे राहुणीचा करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळापाची जडली होती. कैसा दूरतय प्रति करती यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसुत एक 12 अध्याय गोडा हा. श्री राजाधिराज योगीरा श्री स्वामी समर्थ महाराजांपर्यंतमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.